संपदा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। माझ्यासह सर्वांची नार्को टेस्ट करा, खर्च मी करतो। संपदा मुंडे प्रकरणावरून रणजित निंबाळकर यांचं नार्को टेस्टचं चॅलेंज। माझ्यासकट सर्वांची लाय डिटेक्टर टेस्ट करा। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाच्या आरोपांवर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं आव्हान। त्या पत्रातील खासदार आपण नसल्याचाही दावा। महिला डॉक्टरसह इतर माझ्यावरच्या सर्व आरोपांमागचे रामराजे निंबाळकरच मास्टर माइंड। फडणवीसांनी क्लीन चिट दिल्यानंतर निंबाळकरांची पहिल्यांदाच सविस्तर भूमिका, सर्व आरोप फेटाळले। जयश्री आगवणे यांनी माझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती। मास्टरमाइंडच्या बंगल्यातून जयश्री आगवणे यांची गाडी बाहेर आली, तिथे कट शिजला। रणजितसिंह निंबाळकर यांचा रामराजेंवर निशाणा। शेर को धमका सकते हैं, डरा नहीं सकते। रणजितसिंह निंबाळकर यांचा रामराजे निंबाळकरांवर निशाणा। तर अंधारेंनी माझ्या विरोधात 277 गुन्हे कुठून आणले, निंबाळकरांचा सवाल। साताऱ्यात रणजितसिंह निंबाळकरांना समर्थकांकडून दुग्धाभिषेक। रणजितसिंह निंबाळकर पत्रकार परिषदेनंतर भाऊक। डॉक्टर आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून निंबाळकरांवर आरोप। इलाका तुम्हारा धमाका हमारा म्हणत सुषमा अंधारेंचं रणजित निंबाळकर यांना चॅलेंज। खरंच चर्चा करायची असेल तर मी फलटणमध्येच, आरोप करणाऱ्यांनी चर्चेला या, निंबाळकरांना प्रतिआव्हान। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारेंचा फलटण पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या। एपीआयनं संपदाचं खच्चीकरण केल्याचा आरोप। एसआयटीवर पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवर आक्षेप। संपदा मुंडेंच्या बदनामीबद्दल फलटण पोलीस गुगलला पत्र लिहिणार। संपदा मुंडेंबद्दलचा बदनामीकारक मजकूर हटवण्याबाबत पत्र लिहिणार। फलटणच्या डीवायएसपींचं अंधारे आणि पीडित कुटुंबाला आश्वासन। फलटणच्या पोलीस स्टेशन बाहेर सुषमा अंधारेंचा ठिय्या। डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात अंधारेंचा निंबाळकरांवर आरोप। पोलीस नाही तर न्यायमूर्तींद्वारे एसआयटी चौकशीची मागणी। सत्यासाठी लढताय ना, फलटणला आल्यावर का पळालात? अंधारेंनी मला कुत्रा म्हटलं। होय, पण मी प्रामाणिक कुत्रा आहे। अंधारेताई, तुम्ही तर तुमच्या पतीशी प्रामाणिक राहिला नाही। निंबाळकरांचे कार्यकर्ते अनुप शहा यांचा अंधारेंवर निशाणा। महिला आयोग नाही, ते महिला आयोग आहे। फलटण प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा। तर तपास सुरू झाला नाही आणि फडणवीसांनी क्लीन चिट दिली। अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली, मग कारवाई का केली नाही? अंधारेंचा सवाल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 2 रुपालींमधील वाद थांबता थांबत नाहीये। पुण्यात रुपाली ठोंबरे यांचं रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन। चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी। फलटण आत्महत्या प्रकरणातील एसआयटीत निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करा, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। तर फडणवीसांनी तपासाआधी क्लीन चिट देऊ नये, निंबाळकरांवरून सुळेंची टीका। सुप्रिया सुळेंनी बीडमध्ये घेतली पीडित कुटुंबाची भेट। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन नाही, समिती केवळ देखरेखीसाठी। मागण्या मान्य होत नाही तोवर जबाब नोंदवणार नाही, महिला डॉक्टरच्या भावाची भूमिका। सरकार जेनझीला घाबरतंय का? निवडणूक आयोग कोणाची नोकरी करतंय हे हळूहळू लक्षात येतंय। उद्धव ठाकरेंचा महायुतीसह निवडणूक आयोगावर निशाणा। ठाकरेंना फक्त मराठी माणसाची दुबार यादी दिसली। आशिष शेलारांकडून मुस्लिम मतदारांच्या यादीचं वाचन। सत्तेच्या मोर्चाविरोधात आशिष शेलारांचा पत्रकार परिषदेत लाव रे तो व्हिडिओ। मुख्यमंत्री फडणवीसांना पप्पू ठरवल्याबद्दल शेलारांचे आभार। उद्धव ठाकरेंनी डिवचलं, शेलारांनीही आमच्यासोबत कोर्टात यावं। फडणवीस शेलारांमध्ये काहीतरी बिनसल्याची शंका ठाकरेंकडून व्यक्त। तुमचे खासदार चुकीच्या यादीवर निवडून आले असतील तर त्यावर बोला, बावनकुळेंचं ठाकरेंना आव्हान। तर लांगुल चालन करणारे पप्पू कोण हे महाराष्ट्राला माहीत, बावनकुळेंचं उत्तर। ठाकरेंना फक्त मराठी दुबार मतदार दिसले, पण 31 विधानसभा मतदारसंघात 2,25,719 दुबार मुस्लिम मतदार। आशिष शेलार यांचा गंभीर आरोप। मवियाच्या अनेक मतदारसंघांचाही उल्लेख। वोट चोरी होतीये हे आशिष शेलार यांनी मान्य केलं। वोट चोरी होते हे आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगावं। वर्षा गायकवाड यांचा निशाणा। आशिष शेलारांना वांद्रे पूर्वमधील पटेल शहा हे दुबार मतदार दिसले नाही का? शेलारांच्या आरोपांवरून वरुण सरदेसाई यांचं प्रत्युत्तर। सरदेसाईंनी वांद्रे पूर्वमधील दुबार मतदारांची यादी दाखवली।
साकोली मतदारसंघात मुस्लिमांची संख्या नाही. आशिष शेलारांनी हवेत फेकणं बंद करावं. आमच्या प्रश्नाला निवडणूक आयोगानं उत्तर द्यायचं आहे, भाजपनं उत्तर द्यायचं नाही. नाना पटोलेंचा शेलारांवर पलटवार. कोणाचं मतदान झालं याची यादी ग्रामपंचायतीबाहेर का लावत नाही? आशिष शेलार यांच्या आरोपांवरून माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचा सवाल. मतांचा घोळ 1%, ईव्हीएमचा घोळ 99% आहे. उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू आता हिंदू समाजातील लोकांना मारहाण करणार का? दुबार मतदारांबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. केंद्रीय आयोगानं भेटीसाठी वेळ न दिल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप. अरविंद सावंत, अनिल देसाई आयोगाच्या भेटीसाठी पोहोचले. निवडणूक आयोगानं भेटीसाठी दोघांनाही उद्याचा वेळ दिला. बोगस मतदारांविरोधात मवियाकडून आयोगाला निवेदन दिलं जाणार. महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक. आगामी निवडणुकीसंदर्भात महायुतीचं धोरण ठरणार. सुनील तटकरे यांची माहिती. मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी जगली पाहिजे. उत्तर भारतीयांसाठी आयोजित कार्यक्रमात प्रकाश सुर्वे यांचं वादग्रस्त वक्तव्य. नंतर हात जोडून दिलगिरी व्यक्त. मतांसाठी प्रकाश सुर्वे उत्तर भारतीयांचे बूट चाटू शकतो, पण मनसे नाही. या संदर्भात आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार देणार. प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्यावरून मनसेच्या नयन कदम यांची टीका. मराठी मेली तरी चालेल असं बोलणं मराठी भाषेचा अपमान. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची प्रकाश सुर्वेंवर टीका. फडणवीस महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याच्या तयारीत. फडणवीसांच्या मित्रपक्षाकडून छुपा अजेंडा चालवला जातोय. मराठीवरून सुर्वेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. कर्जमाफीसाठी 30 जून 2026 ची तारीख म्हणजे कोपराला गुळ लावला. कर्जमाफीवरून उद्धव ठाकरेंची टीका. तर 30 जून हा कोणता मुहूर्त? मुख्यमंत्र्यांनी कोणता पंचांग पाहिलं? उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर टीका. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी घराची पायरी ओलांडली नाही. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2दा ते 3दा मंत्रालयात आले. महाजनांची टीका. ठाकरेंसोबत राष्ट्रवादीची युती झाल्याच्या बातम्या चुकीच्या. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नशील. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. मुंबईतील मालाडमध्ये 5,000 कोटींचा पीएपी घोटाळा. वर्षा गायकवाडांचा आरोप. बिल्डरांना फायदा व्हावा यासाठी नियमात बदल. बिल्डरसाठी जमीन आरक्षणात बदल करण्यात आले. वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. वकील असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द. राज्यपाल विधानसभा अध्यक्षांबद्दलचं वक्तव्य भोगलं. असीम सरोदेंवर कारवाई होते, मग धमक्या देणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई का होत नाही? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा सरकारला सवाल. हर्षवर्धन पाटील यांच्याकडून पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांचं कौतुक. मोदी फडणवीसांच्या निर्णयामुळे साखर उद्योग उंचीवर पोहोचला. हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मी खेळाडू आहे, पण जंगली रमीचा नाही तर कुस्तीचा. भाजपच्या उदय सांगळे यांनी माणिकराव कोकाटेंना डिवचलं. तर सिन्नरमधील पाणी टंचाई आणि इतर समस्या अजूनही कायम. सांगळेंची कोकाटेंवर टीका. पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तुर्तास स्थगित. मध्यरात्री 2:15च्या सुमारास वाहतूक सुरू. मृत मुलावर आज अंत्यसंस्कार होणार. रोहित आर्या प्रकरणात दीपक केसरकरांचा जबाब नोंदवला जाणार. गुन्हे शाखा लवकरच जबाब नोंदवणार. घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकर यांना फोन करत रोहित आर्याशी बोलण्याची केली होती विनंती. केसरकरांनी बोलण्यास दिला होता नकार. बिबट्याला ठार करण्यासाठी 5 वेगवेगळ्या टीम गावात दाखल. या बिबट्याचा शोध घेत बिबट्याला ठार केलं जाणार. जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे यांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या कोल्हापूर दौरा. कोल्हापुरात शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दौरा. गटप्रमुख, बूथप्रमुख, शाखाप्रमुख उपस्थित राहणार. लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500चा हप्ता आजपासून जमा होणार. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खासदार प्रशांत पडोळे यांची मुख्यमंत्र्यांना धमकी. शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाही तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ. शेतकरी आत्महत्या करणार नाही तर मुख्यमंत्र्यांनाच उडवून देऊ. प्रशांत पडोळे यांची धमकी. मुंबईतील रुग्णालयात छगन भुजबळ यांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया. भुजबळांना काही दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला. माजी खासदार नवनीत राणा यांच्या पायावर शस्त्रक्रिया. नवनीत राणांना 25 दिवस बेडरेस्टचा सल्ला.
संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना दिलासा, राणेंसह संदेश सावंत, राकेश परब यांच्यावरील दोषसिद्धीचा पुरावा अपुरा असल्याचं स्पष्ट, तिघांचीही निर्दोष मुक्तता. अमित ठाकरेंकडून जखमी मनसे पदाधिकाऱ्याची भेट, गोगावलेंवर टीका केल्याच्या रागातून महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरेंवर भ्याड हल्ला, मारहाण करणाऱ्याला प्रत्युत्तर मिळणार, अमित ठाकरेंचं वक्तव्य. सांगलीच्या जतमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात झळकले विडंबनात्मक पोस्टर, जंतराव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बरं का, अशा आशयाचे बॅनर अज्ञातांकडून लावण्यात आले. पोस्टर. एकनाथ खडसेंच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी दोघांना अटक, प्रत्यक्ष घरफोडी करणारे अजूनही फरार, आरोपींकडे कागदपत्र, सीडी, पेनड्राईव्ह आढळला नाही, पोलीस अधीक्षकांची माहिती. राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान, सिन्नरच्या सोमठाणे गटातून बंधू भारत कोकाटे यांची भाजपकडे उमेदवारीची मागणी, तर कोकाटेंच्या कन्या सीमंतिनी कोकाटेही इथूनच निवडणूक लढण्यास इच्छुक. माजी आमदार रामदास चारोस्कर आणि सुनीता चारोस्कर यांचा भाजपमध्ये प्रवेश, दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य. बीड जिल्ह्यात महायुतीची शक्यता कमी, राष्ट्रवादी आणि भाजप विरोधात निवडणूक लढवत असल्यानं युती करणं शक्य नाही, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भावना, लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार, नेत्यांचं पदाधिकाऱ्यांना आश्वासन. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढण्याची शक्यता, भाजपकडून हिंगोली आणि परभणीत स्वबळाची भाषा, निर्णय जिल्हा स्तरावर घेण्यात यावा, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा बैठकीत निर्णय. परभणी जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार, ताकदीनं निवडणुकीत उतरणार, मंत्री मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण, रत्नाकर गुट्टे यांच्याकडून आधीच स्वबळाची घोषणा. चिपळूण नगर परिषदेमधील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, हरकती आणि सूचनांनुसार शहरातील तब्बल 1301 मतदारांची नावं पुन्हा मूळ प्रभागात समाविष्ट. सोलापुरात भाजप कार्यकर्ते पुन्हा आक्रमक, तडीपार गुंडांना पक्षात प्रवेश दिल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकरांसोबत कार्यकर्त्यांची बाचाबाची. प्रसाद लाड यांच्याकडून एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल, प्रवीण दरेकरांवर निवडणुकीची विशेष जबाबदारी दिल्याची माहिती, तर विहंग सरनाईक, माजी क्रिकेटपटू डायना ॲडलजी यांचाही एमसीए अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. नवी मुंबई विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना डावलण्यात आलं, मनसेच्या गजानन काळे यांचा पत्रकार परिषदेत आरोप. पालघरमधील शेतकऱ्यांना 2 ते 3 रुपये नुकसान भरपाई म्हणून रक्कम मिळाली, शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त, 2 रुपये मदत देऊन सरकार चेष्टा करत असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची नाराजी, नुकसानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 4 रुपये जमा झाल्याचा प्रकार समोर, कृषी मंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विविध भागातील ऊस वाहतूक रोखली, दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही असा इशारा. कोल्हापूरच्या शिरोळ तहसीलदार कार्यालयावर ऊस दरासाठी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, चालू हंगामातील ऊसाला पहिली उचल 3700 रुपये देण्याची मागणी. नवी मुंबई शहरात आज 18 तास पाणी पुरवठा बंद, भोगरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात नवीन जलवाहिनी जोडणीचं काम हाती. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी 20 नोव्हेंबरला बंद राहणार, पावसाळ्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीसाठी निर्णय. मुंबईतील बीडीडी चाळीला अत्यावश्यक प्रकल्पाचा दर्जा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवीन प्रकल्प 2 ते 2.5 वर्षात पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. मुंबईत पालिकेकडून 4 ठिकाणी नवे कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय, मात्र त्यासाठी गेल्या 4 दिवसात एकही संस्था पुढे आली नाही, नियंत्रित पद्धतीनं खाद्यपदार्थ देण्यासाठीचे हे कबूतरखाने खरोखरच सुरू होणार का, याबाबत शंका. भटक्या कुत्र्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात येत्या शुक्रवारी निर्देश, कुत्र्यांना खाऊ घालण्याच्या मुद्द्यावर निर्देश जारी केले जाणार. यूपीआयद्वारे देशात 27,28,00,000 कोटींचे व्यवहार, सणासुदीच्या काळात डिजिटल व्यवहारांनी ऑक्टोबरमध्ये नवीन विक्रमी पातळी गाठली. नागपुरातील पिंटू शिर्के हत्या प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार राजू भद्रेची निर्दोष मुक्तता, 19 जून 2002 मध्ये न्यायालय परिसरात शिर्केची झाली होती हत्या, पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय. जळगावच्या कढोली गावात गोळीबार झाल्याची घटना, 31 वर्षीय तरुण गोळीबारात जखमी, पोलीस तपास सुरू. जळगाव एमआयडीसी परिसरात गोळीबारातील जखमी कामगाराचा मृत्यू, 20 वर्षीय कामगार राजन शेख यांचा मृत्यू, आरोपी फरार, गुन्हा दाखल, एमआयडीसी पोलिसांकडून शोध सुरू.
राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी 7 जणांची यादी मंजुरीसाठी यूपीएससीकडे पाठवल्याची माहिती पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला होणार निवृत्त. एनआयएचे प्रमुख सदानंद दातेंसह 7 जण महासंचालक पदाच्या शर्यतीत. अमरावतीमधील रितेश मेश्राम मृत्यू प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमधील 8 पोलीस कर्मचारी निलंबित. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची मोठी कारवाई. सिंधुदुर्गच्या मालवणीमधील चिरेखाणीत अंघोळीसाठी गेलेले 5 जण बुडाले. 4घांना वाचवण्यात यश. एका मुलीचा मृत्यू. नांदेडमध्ये माहूर तालुक्यातील वझरा शेख फरीद धबधब्यावर अचानक आलेल्या पावसाच्या प्रवाहामुळे पर्यटक अडकले. मानवी साखळी करत सुटका. थराराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कल्याणच्या शहाड पुलावर वळण घेताना मालवाहू टेम्पो उलटला. सुदैवानं जीवितहानी. कसा टेम्पोतील लहान मुलगा वाचला. रत्नागिरीच्या पांगारी दापोली मार्गावर एसटी बस उलटली. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात झाल्याचा आरोप. छत्तीसगडमध्ये प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष अमित बघेल यांच्या विरोधात सिंधी समाज आक्रमक. अमित बघेल यांच्या प्रतिमेला चप्पल मारत जोरदार घोषणाबाजी. सिंधी समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध. वर्ध्याच्या बोरगाव मेघे परिसरात नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन. सावंगीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी. लवकरच रस्त्याचं काम सुरू करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये शिंदेंची सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. माजी खासदार हिना गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण. शेतकऱ्यांना अहवालाची प्रतीक्षा. धुळ्यात अवकाळी पावसामुळे फळभाज्यांना फटका. दुधी भोपळा पिकाचं नुकसान. बाजारपेठेतही भाव नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे धुळ्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. कृषी विभागाच्या व्हॉट्सअॅप प्रकल्पांतर्गत नियमित निरीक्षण. तातडीनं उपाययोजना करण्याचं आवाहन. नंदुरबार शहर वाहतूक विभागाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी. फॅन्सी नंबर प्लेट विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई. धुळ्याच्या कुसुंबा परिसरात अवकाळीमुळे कापसाचं नुकसान. पावसामुळे ओला झालेला कापूस शेतकरी महामार्गावर सुकवत असल्याचं चित्र. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ऊन पावसाचा खेळ. अनियमित हवामानामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली. नांदेडमधील लोहा कवठी परिसरात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. जालन्यातील 8,806 शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता. शेतकऱ्यांना अद्याप फार्मर आयडी न बनवल्याची माहिती. तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढावा. जिल्हा प्रशासनाचं आवाहन. अहिल्यानगरमध्ये पावसामुळे शेतपिकांचं नुकसान. टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्यातील मोताळा तालुक्यात 4 मंडळांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. 700 ते 800 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून